तर रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी केली जिल्ह्यात 3000 वाहनांवर कारवाई। रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 3000 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचं उल्लंघन करून रॅश गाड्या चालवणे, विविध गाड्यांना नंबर प्लेट नसणे, काही गाड्यांच्या काचा काळ्या असणे तसेच ब्रेक लाईट नसणे आदींसह विविध दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाड्या भरधाव वेगाने हाकणे या आणि अशा विविध कारणांसाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाईचा बडगा उगारला। यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांचं मार्गदर्शन लाभलं। रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3000 वाहनांवर कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। तसेच दंड भरूनही याची दखल आणि शिस्त पाळणार नाही अशांची लायसन्स रद्द केली जाणार आहेत। ही कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उत्कृष्टपणे कामगिरी बजावली। वाहतूक नियमांचं उल्लंघन न करता सुरक्षा ही काळाची गरज आहे हे ओळखून प्रत्येकाने आपले वाहन चालवावे। तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।